नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने एक निर्णय घेतलेला आहे। बघा, त्यांनी एक आंदोलन सुरू केलेलं आहे आणि ठिय्या आंदोलन आणि जेल भरो आंदोलन असे दोन आंदोलन त्यांनी जिल्हा पातळीवर घेण्याचे ठरवले आहे। आणि हमार युनियन हमारी ताकद असा नारा देत त्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे। चला तर पाहूया नक्की यांनी काय आंदोलनामध्ये म्हटले आहे ते। तर पहा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती पहा, मानधनवाढीत म्हणजे मानधनात भरीव वाढ, ग्रॅज्युइटी, मासिक पेन्शन या मागण्या मान्य करण्याबाबत आदेश काढलेला आहे। आणि हा आदेश ताबडतोब न निघाल्यास 2, 3, 4 सप्टेंबर या रोजी ठाणे येथे ठिय्या आंदोलन व 2 ते 13 सप्टेंबर दरम्यान जिल्हा व प्रकल्प पातळीवर जेल भरो आंदोलन घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। पहा, रात्रंदिवस शासनाच्या सेवेत बांधील राहणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोणतेही सरकारी येवो प्रत्येक गोष्टीसाठी दीर्घ काळ लढावे लागले आहे। कोरोना योद्धा म्हणून गौरवल्यानंतर आज तागायत सातत्याने आपण सन्मानाने जगण्यासाठी पुरेसे मानधन, निवृत्तीनंतर मासिक पेन्शन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युइटी या मागण्यांसाठी लढा देत आहोत, परंतु आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला नाही। तर पहा, 52 दिवसाच्या संप काळात देखील शासनाने पुढाकार घेऊन गांभीर्याने वाटाघाटी न करता सतत प्रशासनावर जबाबदारी टाकली। गेल्या 2-3 बैठकामध्ये प्रशासनाने कृती समितीची चर्चा केली व तोडगा काढला, परंतु प्रत्यक्ष कार्यवाहीला मात्र फारच विलंब होत आहे। त्यातूनच मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2 महिने वाया गेले व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे आपल्यामध्ये म्हणजे सर्वच सेविका मदतनीसमध्ये चिंता वाढली आहे व संतापाची भावना निर्माण झाली आहे। 21 तारखेला आश्वासन मिळाल्यानंतर 15 दिवसांची मुदत देऊन आंदोलन स्थगित केले होते। ही मुदत संपत असताना आपण पुन्हा एकदा रणशिंग फुकत आहोत, म्हणजेच एकदा पुन्हा सेविका मदतनीस एकदा पुन्हा ते आंदोलनाच्या तयारीमध्ये आहेत। पहा, आगामी लढे पहा त्यांचे 2, 3, 4 सप्टेंबर येथे ठाणे येथे 3 दिवसाचं ठिय्या आंदोलन होणार आहे। 2 ते 13 सप्टेंबर येथे जिल्हा पातळीवर जेल भरो आंदोलन हे होणार आहे। या आंदोलनात तुम्ही तर एकूणच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या काय ते आपण पाहू शकतोय। पहा, संप काळात 5 डिसेंबर ते 25 जानेवारी रोजी झालेल्या बैठकांमध्ये अनुक्रमे माननीय महिला व बालविकास मंत्री व माननीय प्रधान सचिव महिला व बालविकास विभाग यांनी आशांचे मानधन वाढल्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवण्यात येईल या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून भरीव मानधनवाढीचा निर्णय करा व ताबडतोब त्यांना शासकीय आदेश काढा। 2 नंबर तुम्ही पाहू शकता, ही सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युइटीबाबत दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीबाबत शासकीय आदेश काढा। कमीत कमी योगदान आधारित मासिक पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णयाचा शासकीय आदेश ताबडतोब काढून त्याची अंमलबजावणी करा। आणि मदतनीसांच्या सेविकापदी व सेविकांची मुख्य सेविकापदी नियुक्ती ताबडतोब सुरू करा। एकूणच अशा त्यांच्या मागण्या आहेत, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय। तर पहा, शासनाने तातडीने कार्यवाही करून वरील गोष्टींचे आदेश काढावेत व कार्यवाही सुरू करावी, अन्यथा आपल्याला नाईलाजाने सणासुदीच्या दिवसामध्ये आंदोलनात उतरावे लागेल असा इशारा आपण म्हणजेच की महाराष्ट्र राज्याची कृती समिती आहे त्यांनी असा इशारा शासनाला दिलेला आहे। बघा, वरील सर्व आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन करण्यात आलेले आहे। पहा, हमारी युनियन हमारी ताकद असा नारा देत अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने एकूणच आंदोलनाचे रणशिंग फुंकलेले आहे आणि सर्वांनी यामध्ये सहभागी व्हा। पहा, तर पहा, एकूणच आपण पाहिलं की अंगणवाडी कर्मचारी कृती समितींच्या मागण्या काय आहेत आणि केव्हापासून त्यांनी संप पुकारलेला आहे, त्यांचे ठिय्या आंदोलन आणि जेल भरो आंदोलन याची सर्व माहिती आपण घेतली आहे। पहा, अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन माहिती आणि नवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा। धन्यवाद।